चला आपण एका आजींना मदत करूया. एका आजींना मदत करूया म्हणजे तुम्हाला पडलेला प्रश्न असेलच बरं का, की हा बघा त्या आजी आहे, त्या आजीने कसा आपल्याला कपडा दिलेला आहे म्हणजे त्यांना पिशवी शिवून येते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पिशवी शिवते म्हणजे मी दाखवते म्हणजे असं काय वेगळं आहे. पण असं वेगळं आहे म्हणजे एक सांगण्याचं कारण म्हणजे आहे की म्हणजे एक भारी असं कारण आहे की की त्या आजीनं पिशवी शिवून पाहिजे. नुसती आजी नाही, त्या आजीना आनंदाचं कारण म्हणजे ते आजी बघा पायवारी करतात ना, जर त्या वर्षी त्या पायवारी करतात तर त्यांना बघा ह्या छानशे कपड्याची त्यांना एक पिशवी शिवून पाहिजे. म्हणजे कसं होतं एक छानशी बॉटल बसली पाहिजे, एक नॅपकिन वगैरे ठेवण्यासाठी ना एकदम मस्त छान. त्या आजीने सांगितलं की मला एक छानशी कापडी पिशवी शिवून द्या. तर मी तुम्हाला कापडी पिशवी कसं शिवायचं सांगणार आहे. म्हणजे हेच कारण आहे बरं का, की कारण कसं होतं कोणाला तर आपल्याला असे एखाद्या चांगल्या कार्यासाठी आपल्याकडे मदत होत असेल ना तर चांगलंच आहे बरं का. तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी प्रिया. तर माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया योजन अगदी मनापासून स्वागत आहे. खरंच मला तर खूप भारी वाटतं की बाबा त्या आजीनं आपण कुठं छान असं चांगल्या ह्यानं मदत करणार, चांगल्या ह्यानं मदत करणार. म्हणजे बघा आपण रेग्युलर तर असं आपण मी करतच असते मदत बरं का कोणाला, की बाबा काही वगैरे शिवून पाहिजे देतच असते ना. पण आज त्या आजींना म्हणजे मला खूप भारी वाटते म्हणजे कारण की ते आजी पायवारी करणार म्हणजे जर ते पायवारी करते ना जिथून काय काय कोणी कसं होतं जिथून हलणार तिथूनच पायवारीला सुरुवात करते. पण कोण कोण कसं होतं जे त्या गावातून तिथूनच पायवारीला सुरुवात करणार. तसेच ते आमच्या गावातून आजी संत ज्ञानेश्वर भारती पालखीला त्याबरोबर ते पायवारी करणार ना. तर त्यांनी सांगितले की मला छान असे कापडी मस्तपैकी शिवून दे. तर चला आपण छान असे त्या आजीसाठी मस्तपैकी कापडी पिशवी शिवून देऊया. तर तुम्ही तुम्हाला सोपं कटिंग सांगते. कटिंग झाले मग स्टिच वगैरे कसं करायला सांगते. तर एकदम सहज युजफुल वाटलं तर इतरांना शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असं युजफुल आयडिया बघायला भेटतील. तर चला आपण छान अशा आता पिशवी शिवूया आणि त्या आजींना मस्तपैकी पिशवी देऊया. घेतलेला आहे ह्याचा पॅन्टचा कपडा आपल्याकडे असा असेल जसा असेल असं घ्या, किंवा तुम्ही ब्लाऊज मधला अस्तर वगैरे असेल असा घेतला चालेल. हे बघा मी 2 कपडे घेतलेले आहेत पॅन्टचे. जर घेताना जरासं जाडसरच घ्यायचं म्हणजे कसं होतं छान असं पिशवी होते. तुम्ही आता मी हिथं आजींसाठी शिवते पण हिथं आपल्याला बघा कशासाठी पण उपयोगी येणार आहे. बाजारासाठी शिवा किंवा तुम्ही भाजीपाल्यासाठी वगैरे आणण्यासाठी शिवली तरी चालेल. बघा हा डबल घडीचा कपडा घेतलेला मी तुम्हाला उंची सांगते. उंची घेतलेले 17 इंच. शिलाई माझी तर म्हणजे वरच्या साईडला आपल्याला फोल्ड करण्यासाठी खालच्या साईडला जोडण्यासाठी उंची 17 इंच आणि रुंदी घेतलेले 13 इंच. हे बघा आपण पॅन्टचं कपडा कट करून घेतला. ह्यात मग आपण वरचं मेन फॅब्रिक पण कटिंग करून घेऊया. बरोबर काय ऍडजस्ट होते असं ऍडजस्ट करून घ्यायचं व्यवस्थित होतंय तिथं. हे बरोबर व्यवस्थित असं होतंय व्यवस्थित असे हे ठेवलेलं आहे. आपण आता कटिंग करून घेऊया. जेवढं तुम्हाला जाड वगैरे पाहिजे बघायचं कसं पाहिजे तसं घेतलं तरी चालेल. वगैरे करून घेतलेलं आहे बघा. हा असा झालेला आहे आपलं करून व्यवस्थित. बघा हे दोन्ही मेन फॅब्रिक आणि हे अस्तर म्हणून आपण घेतलेलं आहे. मस्त छानपैकी जाडसर होणार आहे कारण घेतानाच आपण मी जरा जाडसर असा कपडा घेतलेला आहे. म्हणजे कसं होतं जरा हेवी छान अशी होण्यासारखी. कसं होतं एकदम साधी पण नाही जरा शिवताना पण एकदम अशी जरा हेवी शिवायची म्हणजे एकदम नॉर्मल पातळ पण आहे असं. आणि ह्याचा आपण बंदासाठी पट्टी काढून घेऊया. असं काढून घेतलेले आहे. मग तुम्हाला सांगते पुढे बंद मेजरमेंटला लावणार. हे असं कपडा घेतलेला आहे. तसं आपण आता स्टिच करायला घेऊया. एवढे तुम्ही कशासाठी पण शिवता, बाजारासाठी शिवा किंवा भाजीपाला आणण्यासाठी तुम्ही कुठं तरी चालला तरी शिवण्यासारखं आहे. मध्ये जॉईंट आहे ते आपण जॉईंट काढून घेऊया. खूप छान अशी पिशवी होणार आहे बरं का. मी एकदम साधी सिंपल छान अशी तुम्हाला शिवली. ते कपडा घेताना पण छान असं घेतलेलं आहे कारण कसं आहे आपण म्हणजे चांगली शिवली पाहिजे. कारण कसं आहे आता ते बॉटलसाठी वगैरे वापरणार म्हणजे पायवारी करताना ते हातात त्यांना पाहिजे त्यासाठीच आपण छान अशी घेतलेली आहे. त्यामुळं शिवतानाच बघा आपण मस्त छान अशी शिवणार.
त्या आजी म्हणले की मला पिशवी शिवायची आहे, तर म्हणलं मम्मी देते शिवून. तर बघा झालेलं आहे बघा बरोबर छान असं. हे जुळवून व्यवस्थित असं ठेवायचं बघा. सरळ बाजू वरच्या साईडला आता इथं आहेच बघा, सरळ वरच्या साईडला सरळ बाजू ठेवलेली आहे. आपण आता काय करायचं, तिरक्या शिलाई करून घेऊया. बरोबर असं ठेवायचं, तिरकी शिलाई करून घेणार आहोत आपण. असं तिरकसमध्ये शिलाई करून घेऊया. घेताना इथं बघा मी मॅचिंग धागा घेतलेला नाही, मी तसं घेताना सर्व विदाउट धागा घेतलेला जेणेकरून दिसून येण्यासाठी. तुम्हाला जवळ लांब पाहिजे तेवढंच तुम्ही स्टिच करून घेतलं तरी काही हरकत नाही. आपण पटपट सगळं स्टिच करून घेऊया. बघा ना, एखादी गोष्ट आपण एखादा समजा ब्लाऊज वगैरे शिवला काय, आपल्याला किती आनंद वाटतो की बाबा की आपल्याकडे पैसे आले का नाही, की आपल्याला वाटतं बाबा की आपण कुठेतरी शिवलं, कष्टाचं चीज झालं ना, तसंच काहीसं असं तो पण आनंद असतो. पण हा पण आनंद खूप वेगळाच असतो बघा. एखाद्याला आपल्याकडून मदत होत असेल ना, तर खरंच खूप भारी वाटतं. जरा असं होतं काही काय होतं, 2 पैसे आले तरी तो आनंद काही वेगळाच असतो. पण ते जर भारी आनंद म्हणजे हा असतो की बाबा आपल्याला एखाद्याला आपण आपल्याकडून खूप छान अशी मदत आहे. आणि मला तर ह्या कार्यासाठी खूप छान अशी भारी वाटते बरं का. कारण कसं होतं, आपल्यामुळे कुठंतरी छान असं होतं. कारण आपण किमान पायवारीला जात नसलो का नाही तरी कोणतं जाते बाबा, त्यांच्यासाठी आपण काही मदत करतो ना, हे मला खूप भारी वाटलं बरं का. तेव्हा मी छान असं त्यांच्यासाठी म्हणजे त्याला पिशवी शिवाय, कारण ते आजी मला म्हणले की मला एक पिशवी शिवून पाहिजे. आता बघा, शिवण्याचं मेन कारण म्हणजे कसं आहे की त्यांच्याकडे बॅग वगैरे असणारच ना, कपडे वगैरे ठेवण्यासाठी. ती पिशवी त्याला शिवते आपली, की कुठं पाण्याची बॉटल वगैरे, कुठं हे आपलं नॅपकिन वगैरे ठेवण्यासाठी, म्हणजे कानाला वगैरे बांधण्यासाठी कसं होतं, त्यासाठी त्यांना ही अशी पॅक करून घेतलेली बघा. भारी वाटते का बघा, मस्त एक छान असं जुळत आहे. थोडं इकडे तिकडे झाले असेल ते आपण परत एक लेवल करून घेऊया. थोडं पण इकडे मस्तपैकी छान असं झाले की नाही बघा बरं भारी. असं दुसऱ्या पण आपण पीस तयार करून घेऊया. रोज सरळ ठेवायचं त्याच्यावरती. खालच्या साईडला बघा हे ठेवलेलं आहे आपण, जो पॅन्टचा कपडा त्याच्यावर हा पीस ठेवलेला आहे असं व्यवस्थित. आणि बघा जसं त्याला केलं तसं ह्याला पण आपण उभं आडवं म्हणजे त्रिकोणी स्टिच करूया. उभं आडवं तुम्ही करा, जसं पाहिजे तसं तुम्हाला केलं तरी चालेल. चला हा पण पटपट स्टिच करून घेऊया आपण लगेचच. हो का, मस्तपैकी छान असे जोडून झालेले बघा. भारी झाले का नाही, छान असे जोडून झालेलं आहे. आता काय ते केले, तुम्हाला अशा जरी रेषा हव्या असल्या तरी दिल्या तरी चालतील, तसं पण म्हटलं तरी मी तुम्हाला देऊन दाखवते, किंवा नाही दिल्या तरी काही हरकत नाही. दुसरं पण घेऊया आणि त्याला आपण जोडून घेऊया. इथून एक शिलाई म्हणलं तर आपण हे दोन्ही साईडने देऊन घेऊया. बघा मस्तपैकी छान असे झालेलं आहे. उभ्या आडवर शिलाई करून घेतलेली आहे. साईडचं बघा इथं एक लेवल करून घेऊया, एक्स्ट्रा असेल ते. आता काय करायचं हो का, सरळ बाजू खालच्या साईडला, सुरळ बाजू वरच्या साईडला धरायची हो का. एक फोल्ड आणि एक फोल्ड आतल्या साईडला करायचं आणि इथे शिलाई करून घ्यायचं, म्हणजे दुमडून घ्यायचं.
शिलाई करून घेतलेली आहे तशी दुसऱ्या साईडने शिलाई करून घेऊया. एक फोल्ड फोल्ड. व्यवस्थित असं फुल करायचं. फोल्ड करून घेतलेला आहे. बरोबर आपण फोल्ड झालेला आहे दोन्ही. हे बघा परफेक्ट फोल्ड करून घेतलेलं आहे दोन्ही पण. हो का बरोबर असं एकसारखं फोल्ड करून आपण घेतलेलं आहे. घेऊया. बंद आपण ॲडजस्टनुसार लावणार असो. जो मला जेवढा बारीक मोठा पाहिजे तेवढा बंद लावला तरी चालेल. पण मी तुम्हाला सांगते इथं बंद कितीचा घेतलेला आहे. मग तुम्हाला सांगते पुढं. बंदाची हो का उंची घेतलेली आहे 17 इंच एकाची आणि 3.5 इंच रुंदी घेतलेली आहे. एवढंच घेतलेलं आहे. पण बंद परत पुढे आपण बघूया ॲडजस्ट कसा करायचा तुम्हाला सांगते. आता मी तर 7 तोळा घेतलेला आहे. मग तुम्हाला पुढे अजून मेजरमेंट सांगते बंदाचं. हो का एक फोल्ड ह्या साईडला, एक फोल्ड या साईडला, एक फोल्ड मध्ये करायचं आणि त्याच्यानं शिलाई करून घ्यायची. एक फोल्ड मध्ये, एक फोल्ड मध्ये आणि पुन्हा काही जाऊन असं फोल्ड करायचं शिलाई करून. बरोबर व्यवस्थित त्याच्यानं शिलाई करून घेताना 2 बंद घेतलेले आहेत आपण. हे जास्त मेजरमेंट झालेलं आहे बंदाचं. तर मी आपण ॲडजस्ट करून लावणार आहोत. मग तुम्हाला सांगते कितीचं लावायचं बंद ते. एका साईडची शिलाई केली की दुसऱ्या साईडची शिलाई करून घेऊया. बरोबर झाले. आता मधून कट करून घ्या. दोन्ही एक लेवल करायचं कट करून घ्यायचं. मग ॲडजस्ट करून लावणार आहोत आपण. हा बरोबर हो का मध्य करून घ्यायचा असा. हा कपड्याचा मध्य करायचा. कपड्याचा नोकायचा मध्य करून घ्यायचा. मध्य करून घेतलं तसा ह्याचा पण मध्य करून घ्यायचा. मध्यावरनं बरोबर केलं का नाही की बंद आपला बरोबर परफेक्ट लागला जातो. हो का बरोबर मध्ये आलेला आहे. हो मध्ये करून घेतलेलं आहे. त्या साईडनं मग इकडं घ्यायचं 2.25 घेतलं. त्या साईडला आपण 2.25 बरोबर मेजरमेंट घ्यायचं. हे मेजरमेंट का काढायला म्हणजे परफेक्ट आपला बंद लागला जातो. कमी जास्त होत नाही बरोबर एकदम. नाही तर काय होतं एक कमी जास्त असा होतो ना. त्यामुळे हो का व्यवस्थित हे जुळवून ठेवायचं असं. हो का बरोबर जुळवून ठेवायचं. त्याच्यावर करून घेऊया टॅप. म्हणजे बरोबर आपला बंद समप्रमाणे म्हणजे इकडे तिकडे जाणार नाही. बरोबर बंद समोरासमोर बंद येणार आहे. आता हे बंद झालेलं आहे. तर बघा आता लावायला घ्यायचं आपल्याला. आता बघा लावताना इथं आणि ह्या इथं हो का असं टिक करून घेतलेलं आहे. आता बंद लावताना बघा तुम्हाला सरळ बाजून टिक लावा की ह्या बाजून लावला तरी चालेल. मी ह्या बाजूनच लावणार आहे. का घेताना का म्हणून मी सांगितलेलं आहे आपल्याला कसं लावायचं एक्स्ट्रा बंद घ्यायचा. तसंच मी काहीतरी सांगितलेलं आहे बघा. हा बरोबर आपल्याला असं लावायचं बंद. त्यामुळे मी घेताना एक्स्ट्रा घेतलेलं आहे. आता बरोबर का तुम्हाला अंतर बघून घ्यायचं. आतल्या साईडला लावायचं. इथं पण लावा बंद. पण मी वचन लावलं नाही. त्यामुळे बघा इथून अंतर बघा. इथून बघा 2.5 इंचावर घ्यायचं. 2.5चं बरोबर टिक करून घेतलं. तिथं का असं बंद ठेवायचं. इथून बंद बरोबर रोका ठेवायचा आणि इथं बरोबर रोका एवढा ॲडजस्ट करून घ्यायचा. आता बंद लावताना बरोबर रोका जे टिक मिळते रोका बंद खालच्या साईडला व्यवस्थित असा फोल्ड करायचा. बरोबर बंद
खालच्या साईडला फोल्ड करायचा, इथं ठेवायचा बंद बघा. बरोबर असा ठेवायचा. हे बरोबर का याच्यावर असं ठेवलेलं आहे, इथं ठेवायचा आणि लावायला घ्यायचा. किंवा बघून घ्यायचं, ॲडजस्ट करून घ्यायचं किती तुम्हाला लागते तेवढं. तसं घ्यायचं का बघा. बंद लावून घेतला की असंच फिरवायचा. बरोबर का. इथं पण खालच्या साईडला हे जसं हे बंद लावलं तसं तेवढं मेजरमेंट बरोबर इथं घ्यायचं बघा. हे असं घ्यायचं व्यवस्थित. खालच्या साईडला पट्टी फक्त ते आहे बरोबर बंद सम प्रमाणात आला पाहिजे. बरोबर आणायचा, खालच्या साईडला फोल्ड करायचा. वेगळं काही तर छान असं हो बंद लागला जातो म्हणून तुम्हाला दाखवलेला आहे. किंवा तुम्ही आतल्या साईडला पण म्हणलं तरी बंद लावून घेऊ शकता. पण मी असाच लावणार आहे. व्यवस्थित बंद लावून घेतलेला आहे. आता शिलाई असेल ते आपण कटिंग करून घेऊया. धाग्यावर असेल ते जसा हा बंद लावला तसा पण तो बंद आपण लावून घेऊया. हो का. मस्तपैकी छान असं बंद लागला, भारी झालं की नाही बंद मस्तपैकी. तर आता ते पण लावून घेऊया. बरोबर आपण टिक मार्क करून घेऊया. ह्याची पण काय होतं कमी जास्त होऊ नये बंद, त्यामुळे व्यवस्थित आपले काळजी घेऊया. बंद व्यवस्थित खालच्या साईडला थोडासा फोल्ड करून घ्यायचा. बरोबर का इथे ठेवायचा आणि त्याच्यानं शिलाई करून घेऊया. परफेक्टमध्ये व्यवस्थित असा ठेवायचा. चेक करून घ्यायचं वाटलंच तरी. काय होतं बंद जर परफेक्ट लागला तर बरोबर आपली पिशवी होणार आहे. त्यामुळं जसा हा बंद लावला तसा तो बंद व्यवस्थित होता. असा बंद फक्त तिरकावून द्यायचा नाही, सरळ असा व्यवस्थित ठेवायचा आणि लावून घ्यायचा वाटलंच तरी. बघा हा पण लावताना बरोबर का त्याच्या सम प्रमाणात असा लावून घ्यायचा. जेवढा हा खाली फोल्ड केलाय तेवढाच बरोबर हा तो पण बंद फोल्ड केलाय तेवढाच हा पण फोल्ड करून घ्यायचा. कमी जास्त होणार, कमी जास्त जर झालं तर बंद खालीवर होणार. बरोबर छान असं आपला बंद लावून झालेला आहे. आता बघा आपण ठेवूया. सरळ व सरळ ठेवायचं व्यवस्थित. बंद व्यवस्थित आला का बघून घ्यायचा. परफेक्ट बंद आलेला आहे आपला. व्यवस्थित बघा जुळवून ठेवायचं. हे जुळवून ठेवलेलं आहे ना. आता शिलाई करून घेऊया साईडनं आपण. खालच्या साईडला ओपन आहे, फक्त साईडनं पहिला आपण शिलाई करून घेऊया मग करणार आहोत आपण. ही साईड शिलाई केली तशी ही पण करून घेऊया. बरोबर व्यवस्थित जुळवून धरायचं व्यवस्थित दोन्ही पार्ट आणि व्यवस्थित जुळवून घ्यायचं. एकांना कमी जास्त झाला तरी होऊन द्यायचं. एक्स्ट्रा झालं तर आपण कटिंग करून घेऊया. पण एक लेवलमध्येच शिलाई करून घ्यायची. शिलाई करून घेतलेले पुन्हा एकदा आपण शिलाई देऊन घेऊया. शिलाई लॉक करून घेऊया. एक्स्ट्रा एक बाजू झालेला आहे कटिंग करून घेऊया.
ह्या साईडला पण शिलाई घेऊन घ्या. देताना बघा डबल शिलाई घेऊन घ्यायची. का म्हणलं डबल शिलाई घ्यायची, कारण साबण मीडियावर शिलाई असते पण आपली आतून द्यायची. शिवून जर ओपन झालं तर शिलाई लगेच उचलते. आधी तुम्ही शिलाई उचलत नाही पण ते शिवतीला लॉक करून देते शिलाई निघून जातात. झाले. आता खालच्या साईडला पण आपण दोन्ही व्यवस्थित कपडे जुळवून धरायचे आणि शिलाई करून घ्यायची. व्यवस्थित शिलाई केलेली आहे. घेताना जास्त काटा पण शिलाई घ्यायची नाही, बरोबर व्यवस्थित परफेक्टमध्ये घ्यायची. शिलाई द्यायची. शिलाई एक्स्ट्रा थोडासा आपण एक लेवलमध्ये करून घेऊया. बघा एक लेवलमध्ये करून घेतलेलं आहे. मस्त छान असं आपली झालेली आहे. इथं बघा, इथं कट पण करता येतं किंवा शिलाई पण करता येते, पण आपण आहे असंच ठेवणार आहोत. चौकोनीमध्ये पण इथे शिलाई करता येते, पण आपण आहे असं पण कट करून घेऊया. किंवा इथं अशी पण आपल्याला म्हणलं का नाही तरी शिलाई पण करता येते. कोणी कट करून घेतले का नाही बरोबर कोणी राहत नाही, म्हणजे व्यवस्थित आपलं बाहेर येते. मस्त छान अशी झाली की नाही बघा, भारीपैकी पिशवी झाली की नाही छान अशी. आजींना खूप छान अशी बघा आवडणार आहे. एकदम मस्तपैकी छान अशी झालेली आहे. बंद पण बघा एकदम बरोबर छान असं का, दोन्ही बरोबर बंद झालेले आहेत. कमी नाही जास्त नाही, एकदम परफेक्टमध्ये छान असं का बंद पण झाले आहेत. हे बघा का, आता त्यांना आपले धरायला वगैरे छान अशी काकेत म्हणलं तरी किंवा घेण्यासाठी पण आहे. जरी अजून मोठा बंद पाहिजे असेल तर त्यांना घ्यायचं, पण त्यांना असंच बंद हवं होता म्हणून आपण असं केलेलं आहे. मोठ्या साईजमध्ये म्हटलं तर मोठ्या साईजमध्ये पण बंद करता येतो. तर बघा कशी वाटली पिशवी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओ इतरांना शेअर करा. आणि बघा, आणि तुम्ही असं नक्की ट्राय करा. आणि चॅनलवर नवीन कोणी राहिलं असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असं युजफुल आयडिया बघायला भेटतील. बघा एकदम प्रॉपर फिनिशिंग वगैरे आलेलं आहे. या साईडला तुम्ही गोटपट्टी वगैरे लावली चालेल. मस्त वेगळं छान शकत जाडसूर एकदम मस्त वेगळी छान अशी पिशवी झालेली आहे. फक्त इथं वापरताना मी जरा जाडसर कपडा वापरलेला म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी. आता आपल्याला इथं मी दाखवले ब्ल्यू कलरचा कपडा, पण इथं आता व्यवस्थित दिसून येणार नाही, कारण आपण ऑलरेडी आपण त्रिकोणी चौकोनी अशा त्रिकोणी आपण शिलाई केलेली आहे ना, त्यामुळे अशीच भारी वाटते. तर चला पुन्हा एकदा व्हिडिओ बघितलेला सगळ्यांचे मनापासून मी आभारी आहे. तर चला पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय, थँक्यू.